नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे शेती प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण आता हॅचिंग झालेली आहे आपल्या अळ्यांची चॉकीची, आणि आपण यांच्यासाठी पालाचं जे माहिती आहे ते देणार आहोत. आता पाला आपल्याला जो लागतो तो रेशीम उद्योगात चॉकी बनवण्यासाठी सगळ्यात मोठा घटक आहे. आणि चॉकीमध्ये लहान जे मोठी संख्या असते अळीची, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो पाल्यामध्ये आपण गरजेचा पाला न दिल्यामुळे आपल्याला शेंड्याकडील पाला पाहिजे. आपण नवीन शेतकरी कोणत्याही ठिकाणचा पाला देऊन आपली चॉकी आपण घरी चुकल्यामुळे आपण ते पुन्हा बनवत नाही, कारण की आपल्याला त्याच्यामध्ये लहान मोठी झाल्यामुळे आपलं जे कॉन्फिडन्स असते तो कमी होतो. त्याच्यामुळे काय आहे, मी आता आपल्याला सांगणार आहे की आपण जे पाल्याचं जे नियोजन असतं रेशीम चॉकीमध्ये पहिल्या स्टेजमध्ये, त्याचं आपण या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. आपले व्हिडिओ जे आहेत ते अनुभवातून आहेत. आपण कोणाचीही कॉपी करत नाही. आपण जे सत्य आहे त्याच्यावरच एक रेशीम शेतकरी म्हणून आपण गेल्या 7 ते 8 वर्ष काम करत आहे. आणि त्याच्यामधून जे आपण प्रयोग केलेले आहेत आणि ते प्रयोग सक्सेस झालेले आहेत, त्याच प्रयोगावर आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा यासाठी आपण ते यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. आपला उद्देश दुसरा कोणताही नाही आहे. शेतकऱ्याला जे अडचणी आहेत ते आपल्या व्हिडिओतून काही प्रमाणात त्यांना मदत व्हावी यासाठी आपण हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. तर आता हे पिशवी आहे. हे पिशवी नवीनच आणली होती मी, आणि याची प्रत्येक बॅचला आपण सेरी स्वच्छ या पाण्यामध्ये आपण स्वच्छता करतो. आणि आता आपण ही पिशवी आणलेली आहे. कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे की आपण साहित्य जे आहे, जे आपल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये मिळतं आणि कमी पैशात मिळतं, तेच आपण आणि जे लागतं तेच आपण त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हे पिशवी आहे. आणि आता हे बघा, हे 3 फुटाचा प्लांट आहे. सूर्यप्रकाशामुळे थोडे पाने पिवळे दिसतात, पण आता मला पाला द्यायचाच आहे म्हणून मी हा व्हिडिओ काढत आहे. कारण की आपल्याला पूर्ण 10 भाग चॉकीचे स्टेप बाय स्टेप बनव लागणार आहेत. म्हणून आपल्याला हा व्हिडिओ सूर्यप्रकाशात पण बनवावा लागत आहे, कारण की आज अळ्यांना चॉकीला पाला द्यायला लागते हॅचिंग झाल्यानंतर. तर हे बघा, पाला एकदम लुसलुशीत आणि पाणीदार आणि चांगल्या क्वालिटीचा पाला यांना अळ्यांना, कारण की सुरुवातीची स्टेज बालसंगोपनाची असते. आपण जसं एखाद्या लहान बाळाला आपण दुधापासून सुरुवात करतो, नंतर अन्न देतो, तसंच आपण रेशीम अळ्यांना एकदम बालसंगोपन म्हणजे एकदम लहान बाळासारखं आपण त्याला संगोपन करणार आहोत. तर आपण पाल्याच्या ठिकाणी आपण चुकणार नाही यासाठी आपण काय करणार आहोत, पाल्याची स्टेज चॉकीसाठी आपण देणार आहोत. तर हे जे पानं आहेत, हा एक 3.5 फूट झालेला तुतीचं झाड आहे. याच्यामधील हे जे आहे, हा शेंडा सोडला तर हे 1 आणि हे 2 आणि हे 3 असे आपण हे 3 पानं तुतीचे पानं घेतलेले आहेत. आणि शेंड्याकडचा भाग सोडून 1 पान सोडून आपण 2-3 नंबरचं पान घेतलेलं आहे. तर आपण आता हा पाला तोडून घेणार आहोत, कारण की व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर आपण चॉकी पाला कट करण्याच्या ठिकाणी आपण पाला घेऊन जाणार आहोत. आपण चॉकीला पाला देण्यासाठी आलेलो आहोत. आपण जो पिशवीमध्ये पाला आणला होता तो पाला आता काढून घेणार आहोत. आणि हे जे आहे आपलं जे दाखवलं, आपण चाकूनं पण कट करू शकता. आणि मी हे जे जुगाड पद्धतीनं बनवलं आहे, याच्यामध्ये खूप छान पाला कट होतो. या पद्धतीनं मी पाला कट करून घेणार आहे. आता माझ्याकडे कोणी रेकॉर्डिंग करणारा नसल्यामुळे मी तुम्हाला पाला कट करूनच दाखवणार आहे. आता पाहू शकता, हा पाला मी खूपच बारीक चिरलेला आहे, कारण की चॉकीचा सगळ्यात मोठा जो पाल्यामुळे होणारा लॉस आहे, पाला खूप जाड चिरल्यामुळे. आणि अळीला ओव्हर फिडिंग, सुरुवातीला पहिली फिडिंग ओव्हर फिडिंग केल्यामुळे आपल्याला चॉकी
फेल होते. आणि या ठिकाणून नवीन शेतकरीला माहीत नसल्यामुळे ते खूपच जाडा पाला देतात. म्हणजे आता हा पाला बघा खूप बारीक चिरलेला आहे. हा पाला जाड चिरला तर अळीचा लॉस होतो. अळीची साईज खूप बारीक असते. चला तर मग आता आपण जे पहिली स्टेज आहे हॅचिंग ज्याला म्हणतात, आपण आपल्या सोप्या भाषेत म्हणूया हॅचिंगला, अंडीतून अळी बाहेर पडणे. आणि त्याच्यानंतरची स्टेज आहे ब्रशिंग. ब्रशिंग हा शब्द भारी आहे, पण हा ब्रशिंग आपण आपल्या सोप्या भाषेत याला आपण प्रॅक्टिकली दाखवून शेतकऱ्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. चला तर मग आपण ब्रशिंग करणार आहोत.